नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी ब्लाऊज मुंड्यामध्ये टाईट का होतो हे सविस्तर असं समजावून सांगणार आहे। तर पहा, इथे आपला ब्लाऊज हा किती मापाचा आहे हे पाहूया। हुक लावून घेतलेले आहेत मी, पहा, आणि इथून हे मेजरमेंट घ्यायचं आहे। तर 9.25 इंच भरतंय असं। आता हा लूक जो आहे तो पहा पूर्ण इथे आहे, तो इथे पाहिजे होता। तर हे जर अंतर आपण इथून मोजू, आता हा गॅप भरपूर आहे, तर इथून सुद्धा हे 9.25 येत आहे पहा, म्हणजे 37 साईजचा हा ब्लाऊज आहे। इथं हे तुम्ही पाहू शकता गॅप किती आहे, जवळपास इथून पहा 3 लाईन एवढा हा गॅप पडतोय, म्हणजे जवळपास पहा अर्धा इंचाला एकच रेष कमी एवढा हा गॅप पडतोय। आणि हे लूक सुद्धा असं खूप लांब लावलेले आहेत, तर त्यासाठी इथं हे असे असणार हुक। तर हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित चेक करायचं आहे। तर 37 साईजचा हा ब्लाऊज आहे। इथं उंची चेक करून घेऊया। उंची पहा 13.25 इंच भरती आहे, तर आपण 13 इंच या इथे उंची घेऊ। तर ब्लाऊज मुंड्यामध्ये टाईट का होतो याचं सविस्तर असं कारण आपल्याला पाहिजे। तर पहा, इथून हा मुंडा घेर आपल्याला मोजायचा आहे। तर इथं हे मी लाईन अगदी व्यवस्थित अशा पकडल्या आणि इथून मी फिटिंग मुंडा घेर जो आहे तो मोजणार आहे 7.5 इंच। तर आता आपण इथं माप टाकून घेऊया। एक सरळ लाईन ओढून घेऊ। मुंडा घेर जो आहे तो आपला 7.5 इंचच आहे। 37 साईजच्या मानाने जवळपास 8 8.25 असा यायला पाहिजे। तर कमी आहे, कधी कधी असू शकतं पहा या पद्धतीने मुंडा घेर कमी असतो। तर आता इथे मी मुंडा घेर कमी आहे म्हणून मुंड्याची उंची सुद्धा कमीच घेईन। 13 इंच उंची आपण पाहिलेली होती, त्यामध्ये मी 1 इंच प्लस केलं, 14 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे। कस्टमरची हाईट कमी आहे, तर इथे 5.5 इंच आपण शोल्डर घ्यायचं। इथे सुद्धा मी 5.5 इंच मार्किंग करून घेतलं। हे दोन्ही अंतर जे आहे ते आपलं समसमान आलं पाहिजे, यासाठी आपल्याला ते 5.5 असं 2 पॉईंट द्यायचे असतात। आता इथं मी मुंड्याची उंची 7.5 मुंडा घेर आहे, तर 5.5 इंचच ठेवेन। इथून मी असं मार्किंग करून घेते पहा। आता छातीचं मेजरमेंट टाकूया 9.25 9.25 आलेलं ते, आणि इथून पुढे हे 1.5 इंच मार्जिन। आता कमरेचं मेजरमेंट इथं आपण कंबर मोजून घेऊया। तर इथे पहा 15 इंच, म्हणजे 30 इंच आपली इथं कंबर आहे। मग याचा चौथा भाग 7.5, त्यामध्ये मी 1 इंच टक्ससाठी घेतलं आणि हे 1.5 इंच मार्जिन। हे जोडून घ्यायचं। जोडून घेतल्यानंतर आता इथे क्रॉस बॅक अर्धा इंचच देणार आहे। एक तिरकी लाईन ओढून घेतली। आता इथून मी घेणार आहे म्हणजे 1.1 घेणार आहे, आणि इथून असा हा आकार देऊन घेते या पद्धतीने। जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने आकार देता त्यावेळेस तुमच्या मुंड्यामध्ये घोळ वगैरे येत नाही। आता तुम्ही जास्त बाहेरून सुद्धा आकार दिले ना तरी असा बाहेर मुंडा असा, तर आता तुम्हाला इथे मी दाखवते ह्या ब्लाऊजचं कसं आहे। तर इथे तुम्ही पहा, हा ब्लाऊज हा आकार जो आहे तो असा जास्त बाहेरून गेल्यासारखा वाटतोय। हा आकार जो आहे तो असा आतून असा यायला पाहिजे पहा इथं, त्यामुळे इथं त्यांना असा हा घोळ येतोय। तर हा घोळ कमी करण्यासाठी आपण इथून असे आतल्या आत आकार
उंची एवढीच घ्यायची, परंतु आकार जे आहे ते पहा इथून असे आतल्या आत असे घ्यायचे. तर या पद्धतीने तुम्ही आकार घ्यायचे. जेवढे तुम्ही असे आतून आकार घ्याल तेवढा तुमच्या मुंड्यामधला घोळ जो आहे तो कमी होणार आहे. आता इथे मी अर्धा इंच मार्जिन घालवते शोल्डर जोडण्यासाठी. आणि मुंडा घेर मी मगाशी सांगितलं तसं 7.5 इंच मुंडा घेर आपला भरलेला आहे. तर इथून मी हा मुंडा घेर मोजते. तर पहा परफेक्ट आपला हा 7.5 पॉईंट वरती एक आलाय, म्हणजे हा मुंडा आपला परफेक्ट बसणार आहे. परंतु इथे आता मुंडा टाईट का होतो हे मी तुम्हाला सांगते. जर तुम्ही इथं मुंड्याची उंची कमी घेतली, इथं पहा 5.5 ऐवजी जर 5 इंच घेतली आणि पहा मुंड्याचे आकार सुद्धा चुकीचे दिले ना की या पद्धतीनं हा आकार असं बाहेर ओढल्यासारखा होतो आणि त्या बाजूला असं फुगा वगैरे येऊन असं ओढल्यासारखं सुद्धा होतं. प्लस इथं मुंड्याची उंची सुद्धा तुमची जर कमी असेल, आता इथं मी 5 इंच मुंड्याची उंची घेतली आणि इथे आकार दिले. आता इथे 7 इंच आपला हा मुंडा घेर भरला. आपल्याला हवा आहे 7.5 आणि 7 इंच जर मुंडा घेर इथं भरला तर आता इथे ही मुंड्याची उंची काय झाली आपली चुकीची झाली. तर हा मुंडा घेर जो आहे तो तुमचा कमी भरल्यामुळे तुमच्या काखेमध्ये ब्लाऊज टाईट होतो. अजून एक कारण म्हणजे हे आकार जे आहेत ते असे तुम्ही मुंड्याची उंची जरी बाहेरून घेतली अशी जास्त घेतली आणि हा मुंडा घेर जो आहे, हा जो आकार जो आहे तो तुम्ही असा बाहेरून जरी दिला ना तरी हा असा ओढल्यासारखा होणार आहे. आणि हे फिटिंग पॉईंट पहा असं जसं ह्या ब्लाऊजचं दिसतंय पहा, असं खूप बाहेरून पहा इथे आकार असा आतून पाहिजे तसं दिसत नाही, हे खूप असं बाहेरून दिसतंय. तर अशा पद्धतीने मग आकार तयार होतो आणि मग तिथं फुगा येतो. तर अशासाठी पहा मुंडा घेर जर तुम्ही परफेक्ट, तुम्ही मुंड्याची उंची परफेक्ट घेतली, समजा मी सांगितले त्याप्रमाणे 5.5 इंच उंची घेतली. आता माझा 7.5 इंच मुंडा घेर भरला 5.5 इंच मुंडा घेर असताना, म्हणून तुमचीही भरेल असं नाही, कारण ज्याची त्याची आकार देताना थोडासा बदल होत राहतो. त्यामुळे सुद्धा इथं मुंडा कमी जास्त थोडाफार भरू शकतो. मग त्यावेळेस तुम्ही तिथं जेवढा हवाय तेवढाच ठेवायचा, म्हणजे तुमचा मुंडा काकेमध्ये टाईट होणार नाही. तर मुख्य कारण असतं मुंडा घेर. मुंडा घेर मोजल्याशिवाय कोणताही ब्लाऊज तुम्ही कटिंग करायचा नाही. एकतर लूज होतो किंवा टाईट होतो, या दोन्हीपैकी काहीही होऊ शकतं. मग ब्लाऊज बिघडतो मुंड्यामध्ये जर घोळ आला तर. तर अशा पद्धतीने इथे मी तुम्हाला ब्लाऊज मुंड्यामध्ये टाईट का होतो हे अगदी सविस्तर असं समजावून सांगितलेलं आहे. जर मुंडा लूज होत असेल तर असा कमी करून घ्यायचा. आता मी कमी केला, आता हा कमी आहे आपला मुंडा घेर, आपल्याला 7.5 हवा आहे. तर तुम्ही काय करायचं, आता इथं 7 इंच आपला मुंडा घेर भरलेला आहे, मग तुम्ही परत इथं उंची वाढवायची. इथे असा 5.5 इंच मुंडा घ्यायचा, परत इथून असा आकार द्यायचे, म्हणजे तुमचा मुंडा जो आहे तो टाईट नाही होणार. ठीक आहे. तर अशा पद्धतीने बदल करा, म्हणजे तुमचा मुंडा टाईट नाही होणार. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.